हे बघा इकडं प्रश्न बघा, टाईप क्रमांक 1 मधला पहिला प्रश्न बघा, राम आणि श्याम एक काम अनुक्रमे किती तासामध्ये करतात? 8 तास आणि 12 तासामध्ये पूर्ण करतात. राम जो आहे तो एक काम कुठलं पण असू द्या, एक काम काय करतोय तो 8 तासामध्ये सगळा पूर्ण करतोय. आणि श्याम काय करतोय? काम तेच आहे, काम बदललेलं नाही, पण काम किती तासामध्ये पूर्ण करतोय? 12 तासात काय करतोय? पूर्ण करतोय. तर प्रश्न विचारलाय दोघे मिळून ते काम किती तासामध्ये पूर्ण करतील? रामला 8 तास लागतात, श्यामला 12 तास लागतात. असं का? कारण दोघांची कार्यक्षमता कशी येतं? वेगवेगळी. ज्याची कार्यक्षमता कमी त्याला दिवस कसे लागणार? जास्त. ज्याची कार्यक्षमता जास्त त्याला दिवस कसे लागणार? कमी. तुम्हाला सांगितलं जर सेपरेट काम करत असेल तर दोघे मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील? तर x गुणाकारामध्ये y छेदामध्ये x अधिक y. किंमत टाका. x ची किंमत 8 गुणाकारामध्ये किती आलं? 12 छेदामध्ये 8 अधिक 12. वरचा गुणाकार करू नका, तसंच ठेवा. 8 गुणाकारामध्ये 12 छेदामध्ये 12 अधिक 8 किती आलं? 20. भाग द्या. 4 पंचे 20, 4 दोन्ही 8. वरती राहिलं तुमचं 12 आणि 2 गुणाकार करा. 12 दोन्ही किती आला? 24. 24 छेदामध्ये किती आलं? 5. म्हणजे किती तास लागतील? 24 छेदामध्ये 5. पर्यायामध्ये आहे का बघा? आहे का? नाहीये. याचा अर्थ ह्याचं रूपांतर तुम्हाला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये करावं लागेल. कसं करायचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये? तर हा 5 लिहायचा इथला, छेदस्थानचा 5 लिहिला. आता 5चा पाडा म्हणा. 5 चोक 20, 4चा भाग बसला, 4चा जो भाग बसला तो इथं लिहा. आता 24 मधून 20 गेले, राहिले किती तुमचे? 4. तर 5च्या वरती किती लिहा? 4 लिहा. म्हणजे तुमचं उत्तर आलं 4.4/5 तास. पर्याय क्रमांक 3. हे बघा प्रश्न क्रमांक 2 बघा, ए एकटा एक काम किती दिवसामध्ये पूर्ण करतोय? 6 दिवसामध्ये पूर्ण करतोय. काम तेच आहे, आपण काम बदलत नाही. तेच काम बी किती करतोय? एकटा 18 दिवसामध्ये पूर्ण करतोय. तर दोघे मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील? एक तर x गुणाकारामध्ये y छेदामध्ये x अधिक y ही तर फॉर्म्युला वापरा, नसेल तर तुमची एलसीएम मेथड वापरा. मी इथं एलसीएम मेथड वापरतो. ए आहे, इथं कोण आहे तुमचा? बी आहे. ए काय करतोय? एक काम किती दिवसात पूर्ण करतोय? 6 दिवसात पूर्ण करतोय. तेच काम आहे, काम बदलत नाही, आपण लक्षात ठेवा. तेच काम बी हा एकटा किती दिवसात करतोय? 18 दिवसामध्ये पूर्ण करतोय. एकूण काम काढा. एकूण काम काढणे म्हणजे दोघाचा काय करणे? 6 आणि 18चा एलसीएम काढणे, लसावी काढणे. लसावी काढताना सांगितले सगळ्या दोन्हीपैकी मोठी संख्या कुठली आहे? ती बघा कुठली आहे? 18. मग इथं 18 लिहा. आता 18ला तर 18ला भाग जाणार, 6 ने 18ला भाग जातोय का? बघा जात असेल तर 18 तुमचा काय आला? लसावी आला. जर तुमचा 18ला 6 ने जर भाग जात नसेल तर मला 18च्या पटीतली संख्या पुढची संख्या घ्यावी लागेल. भाग इथं 6 ने 18ला जातोय, याचा अर्थ आपलं एकूण काम जे आहे ते एकूण काम किती आलं? 18 आलं. किती आलं? 18. मग आता प्रत्येकाचा एका दिवसाचा स्पीड काढा की बाबा एका दिवसाला काम किती करतोय. आता भांडी किती घासायची आपल्याला? 18. एकूण काम जे आलं ते आपलं भांडी घासण्याचं काम आलेलं आहे. मग ए काय करतोय? 6 दिवसामध्ये 18 भांडी घासतोय. बी काय करतोय? 18 दिवसामध्ये 18 भांडी घासतोय. जर ए हा 18 भांडी 6 दिवसामध्ये घासत असेल तर एका दिवसाला किती भांडी घासेल? भाग द्या. इथं साइन 3 किती आलं? 18. म्हणजे ए हा एका दिवसाला किती भांडी घासतो? 3. 18 इथं भाग द्या. 18 एके 18. बी काय करतो? एका दिवसाला एकच भांडी घासत आहे. दोघं मिळून म्हटलेलं आहे म्हणजे ए अधिक बी दोघं मिळून एका दिवसाला किती भांडी घासतील? 3 आणि किती आलं? 4. दोघं मिळून एका दिवसाला किती भांडी घासतील? 4. एका दिवसाला दोघं मिळून 4 भांडी घासतात, तर 18 भांडी घासण्यासाठी त्यांना किती दिवस लागतील असं विचारलंय. मग काय करायचं? दोघांचे ए आणि बी चे दिवस काढण्यासाठी, ए आणि बी ला ते सगळं काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील हे काढण्यासाठी काय करायचं? एकूण जे काम आहे तुमचं, एकूण काम किती आहे तुमचं? 18. ते वर लिहायचं. काम एकूण वर लिहायचं आणि दोघाचा स्पीड किती आहे? 4. 4 ने काय करायचं? भागायचं. 8 4च्या पाड्यात 18 नाही, इथं 4 लिहा. 4चा पाडा म्हणा. 4 एके 4, 4 दुने 8, 4 ती 12, 4 इन चोक 16. 4 इन चोक 16. 18 मधून 16 गेला, राहिला किती? 2. बे एक बे बे दोन्ही 4 म्हणजे 4.1/2 दिवस लागतील. म्हणजेच पर्याय क्रमांक किती आला? 2. लिहा. बघा तिसरा प्रश्न बघा. एक्स एकटा एक काम 12 दिवसात पूर्ण करतोय. एकटा एक काय करतोय? एक काम आहे 12 दिवसात पूर्ण करतोय. तेच काम वाय हा एकटा काय करतोय? 6 दिवसामध्ये पूर्ण करतोय. तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील असं विचारलंय तुम्हाला. आपल्याकडे ते एक्स आहे आणि दुसरा कोण आहे? वाय. मग ह्या व्यक्ती आहेत. मी तर लिहितो वाटल्यास तुम्हाला समजण्यासाठी व्यक्ती आणि इथं लिहितो दिवस.
आता एक्स व्यक्ती एक काम किती दिवसात पूर्ण करतोय? 12 दिवसात पूर्ण करतोय. तेच काम आपण काम बदलत नाही. वाय तेच काम किती दिवसात पूर्ण करतोय? 6 दिवसात पूर्ण करतोय. तर काय करा, एकूण काम काढा. एकूण काम काढण्यासाठी तुम्हाला काय करायचं? 12 आणि 6 चा काय काढायचा आहे? लसावी काढायचा आहे. मग इथं 12 आणि 6 पैकी मोठी संख्या कोणती आहे? 12. मग 12 इथं लिहा. मग 6 न 12 ला भाग जातोय का? हो, जात असेल तर 12 तसंच ठेवा. तुमचा लसावी किती आला? 12. जर इथं 6 न भाग जात नसेल तर काय करायचं? 12च्या पटीतली पुढची संख्या घ्यायची. पण ऑलरेडी 6 न भाग जातोय इथं, म्हणजे आपला लसावी आला 12. म्हणजे एकूण काम किती आलं आपलं? 12. आता एक्स काय करतोय? एकूण काम जे 12 आहे तुमचं भांडी घासायचं काम आहे. हे 12 भांडी घासण्यासाठी किती दिवस घेतोय? 12. मग 12 भांडी घासण्यासाठी 12 दिवस घेतोय, तर एका दिवसामध्ये किती भांडी घासेल? म्हणजे एका दिवसाचं काम घेतो मी इथं. एका दिवसाचे काम. एका दिवसाचे काम किती आलं त्याचं? 1. एका दिवसाला किती भांडी घासतोय? 1. वाय काय करतोय? 6 दिवसामध्ये किती भांडी घासतोय? 12 भांडी घासतोय. तर एका दिवसाला किती भांडी घासेल? 6 न 12 ला भागायचं. 6 दोन्ही किती आलं? 12. म्हणजे वाय काय करतोय? एका दिवसाला 2च भांडी घासत आहे. दोघे मिळून म्हटलंय, दोघे मिळून एका दिवसाला किती भांडी घासतील? म्हणजे एक्स अधिक वाय. दोघे मिळून एका दिवसाला किती भांडी घासतील? एक्स हा एका दिवसाला 1 भांडी घासतोय आणि वाय हा एका दिवसाला 2 भांडी घासतोय. तर दोघे मिळून 2 ने किती आलं? 3. म्हणजे दोघे मिळून एका दिवसाला किती भांडी घासतील? 3. एका दिवसाला 3 भांडी घासतील. पण आपल्याला विचारलंय की ते सगळं काम, संपूर्ण काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील? तर संपूर्ण काम काढण्यासाठी काय करायचं आपल्याला? दोघांचे दिवस काढण्यासाठी काम वरती एकूण लिहायचं. एकूण काम किती आपलं? 12. छेदामध्ये त्या दोघांचा एका दिवसाचा स्पीड किती आहे? 3. 3 न भागा. 3 एके 3, 3 चोक 12. म्हणजे किती दिवसात पूर्ण करतील? 4 दिवसामध्ये. पर्याय क्रमांक 3. बघा प्रश्न क्रमांक 4 बघा. मनीष हे कार्य 21 दिवसामध्ये पूर्ण करतोय. मी इथं लिहितो मनीष. लक्ष द्या. मनीष. दुसरा कोण आहे रे? करण. दिवस लिहितोय तर व्यक्ती. इथं लिहितो दिवस. मनीष हे कार्य किती दिवसात पूर्ण करतोय? 21 दिवसामध्ये पूर्ण करतोय. करण तेच काम आहे, काम आपण बदलत नाही. किती दिवसात पूर्ण करतोय? 28 दिवसात पूर्ण करतोय. आपल्याला काय करायचं? एकूण काम काढायचं. काय काढायचं आपल्याला? एकूण काम काढायचं. यश एकूण काम काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? 21 आणि 28 चा काय काढायचा? लसावी काढायचा. मग दोघांपैकी मोठी संख्या कुठली आहे? 28. समजा मी इथं 28 ठेवली तर 21 ला 28 न भाग जातो का? नाही. मग 28 ची दुप्पट संख्या घ्या, पटीतली संख्या घ्या. कुठली आली? 56. 56 ला 21 न भाग जातो का? नाहीये. जातो का? नाहीये. मग आता काय करा? तिप्पट संख्या घ्या, पुढची घ्या. तर 28 ची तिप्पट केली, किती आली? 84. 21 च्या पाड्यामध्ये 84 आहे का? आहे. याचा अर्थ लक्षात ठेवा, 28 न 84 ला पण भाग जातो, 21 न 84 ला पण भाग जातो. याचा अर्थ तुमचा लसावी किती आला इथं? 84. म्हणजे एकूण काम जे आलं आपलं भांडी घासायचं काम, ते किती आलं? 84 आलं. किती आलं? 84. भांडी किती घासायचं आपल्याला? 84. मग मनीष काय करतोय? मनीष पूर्ण 84 भांडी जी आहे ती 84 भांडी किती दिवसात घासतोय? 21 दिवसामध्ये. मग एका दिवसामध्ये किती भांडी घासेल? एका दिवसाचा स्पीड. एका दिवसाचा स्पीड किती भांडी घासेल? बोला 21 न 84 ला भागा. किती आलं? 4 आलं. किती आलं? 4. करण काय करतोय? 84 भांडी घासण्यासाठी किती दिवस घेतोय? 28 दिवस घेतोय. तर एका दिवसामध्ये किती भांडी घासेल? तर काय करायचं? 28 न 84 ला भागायचं आहे. 28 न जर 84 ला भागलं तर किती आलं? 3. पुढे सांगितलंय दोघे मिळून ते काम 7 दिवसापर्यंत करतात. दोघे मिळून म्हणजे तुमचा मनीष आणि कोण? करण जो आहे, दोघे मिळून एका दिवसामध्ये किती काम करतात बघा. 4 आणि 3 किती आलं? 7. 7 काम करतात. म्हणजे किती भांडी घासतात? 7. मग त्याने किती दिवस काम केलंय? 7. म्हणजे मनीष आणि करणनी 7 दिवसामध्ये किती काम केलं ते काढा. 7 दिवसामध्ये दोघांनी केलेले काम. मला सांगा किती दिवस काम केले त्यांनी? 7 दिवस. 7 ला काय करायचं? एका दिवसामध्ये दोघे मिळून किती काम करतात? 7. 7 न गुणायचं. 7 किती आलं? 49. म्हणजे दोघांनी मिळून 7 दिवसामध्ये 49 भांडी घासलेली आहेत. किती भांडी घासायची आपल्याकडे? 84.
84 पैकी किती भांडी घासलेत? 49 भांडी घासलेत. राहिले किती शिल्लक? 35. किती राहिले? 35 शिल्लक. मग तुम्हाला पुढे प्रश्न केलाय, तर एकूण कामाचा किती हिस्सा बाकी राहिलेला आहे? किती भांडी घासायची राहिलेत? 35. तुम्हाला हिस्सा विचारला आहे. किती टोटल भांडी आहेत आपल्याकडे? 84. किती घासायचे? 84. 84 पैकी किती घासायची राहिलेत? 35 घासायची राहिलेली आहेत. वरती लिहायचं 84 पैकी 35 घासायचे राहिलेत. आता भाग द्यायचं. कितीनं भाग जाईल इथं? 5 न भाग जाईल वरी. 7 न. 7 5 35 आणि 12 7 84. याचा अर्थ किती भाग? 35 भांडी घासायचे राहिलेत. म्हणजे किती भाग घासायचा राहिलेला आहे किंवा किती भाग कामाचा शिल्लक राहिलेला आहे? 5/12 भाग. म्हणजे पर्याय क्रमांक 4. या एक बघा प्रश्न 5वा बघा. एकटा एक काम किती दिवसात पूर्ण करतोय? 20 दिवसात. कोण आहे आपल्याकडे? ती ए आहे आणि दुसरा कोण आहे? बी. ए काय करतोय? एक काम 20 दिवसामध्ये पूर्ण करतोय. बी तेच काम आहे एकटा किती दिवसात पूर्ण करतोय? 30 दिवसामध्ये पूर्ण करतोय. एकूण काम काढायचं आहे. एकूण काम काढण्यासाठी माळी काय करायचं? ह्या दोघाचा लसावी काढायचा. काय काढायचा? लसावी. आता लसावी काढण्यासाठी मी सांगितलं दोघांपैकी मोठी संख्या कोणती आहे? 20 आहे का 30 आहे? 30. 30ला इथं ठेवून बघा ना. मग 30ला 20 न भाग जातो का? नाही. याचा अर्थ तुमचा एलसीएम 30 येणार नाही. मग 30च्या पटीतली पुढची संख्या घ्या. किती? 60. 60ला 20 न भाग जातो का? हो. 30 न पण जातोय 20 न पण जातोय. याचा अर्थ लसावी किती आला? 60 आला. किती आला? 60. म्हणजे लसावी म्हणजे आपलं एकूण काम. एकूण काम जे आहे, एकूण काम कुठलं आलं आपलं? भांडी घासायचंच म्हणायचं. आता पूर्ण प्रकरण संपूस तर भांडीच घासायची आपल्याला लक्षात ठेवायचं. भांडी किती घासायचे? 60. किती घासायचे? 60 भांडी घासायचे. ए काय करतोय? 60 भांडी घासण्यासाठी किती दिवस घेतोय? 20 दिवस. किती दिवस? 20. मग एका दिवसाला किती भांडी घासेल? तर 20 न 60 ला भागा. किती आलं तुमचं? 3. ए काय करेल? एका दिवसाला किती भांडी घासेल? 3 भांडी घासेल. आता बी 60 भांडी घासण्यासाठी किती दिवस घेतोय? 30 दिवस घेतोय. मग एका दिवसामध्ये किती भांडी घासेल? 30 न काय करा? 60 ला भागा. किती आलं? 2. दोघे मिळून एका दिवसाला किती भांडी घासतील? म्हणजे ए अधिक बी बरोबर 3 आणि 2 किती आलं? 5. दोघे मिळून एका दिवसाला किती भांडी घासतील? 5 भांडी घासतील. आपल्याला विचारलंय जर दोघे मिळून एका दिवसाला 5 भांडी घासत असतील तर 60 भांडी एकूण काम करण्यासाठी त्यांना किती दिवस लागतील? दोघांचे दिवस काढण्यासाठी काय करायचं? दोघांचे दिवस काढण्यासाठी एकूण काम लिहायचं. एकूण काम किती आहे तुमचं? 60. 60 वरती लिहायचं. छेदामध्ये किती जणांचं काम काढतोय? दोघांचं. दोघे मिळून काम करतात तर दोघांचा स्पीड किती आहे? 5. 5 न भागायचं. 5 1 5 राहिला 1 5 2 10. म्हणजे दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? 12 दिवसात. पर्याय क्रमांक 1 लिहा.